हाय फ्रेंड्स, मी सानिका आणि स्वागत आहे तुमचं सानिका रेसिपीमध्ये। तर आज मी तुम्हाला कोकणातली एक पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे। पारंपरिक रेसिपी तर आहे, पण ती आजसुद्धा कोकणामध्ये प्रत्येक घरामध्ये बनवली जाते आणि जे कोकणवासी मुंबईला येतात त्यांनासुद्धा म्हणजे आवर्जून मुंबईकरांना ती भेट म्हणून सुद्धा दिली जाते आपण कोकणात गेल्यानंतर। तर ती आहे, रेसिपीचं नाव आहे त्या कुळथाची पिठी। तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझा आवाज थोडा वेगळा येईल, कारण माझी तब्येत ठीक नाही आहे, घसा बसलेला आहे, खोकला आहे आणि मध्ये-मध्ये आवाजसुद्धा येऊ शकतो, कारण माझ्या घरी बाळ आलेलं आहे, माझी बहीण आलेली आहे। तर त्याच्यामुळे आत्ताच मी तुम्हाला सॉरी म्हणते जर मध्ये-मध्ये आवाज आला तर। तर ही कुळथाची पिठी कशी बनवायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। कुळथाची पिठी म्हटलं तर सोपी आहे, पण तिचीसुद्धा एक विशिष्ट पद्धत असते बनवण्याची, प्रमाण असतं। तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे, त्यातल्या बारीक-सारीक गोष्टी। हा बघा, छोटा आला आणि माईक हलवतोय। चला तर मग बघूया आपण कुळथाची पिठी कशी बनवायची। तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला पिठी दाखवते। ही पहा, ही कुळथाची पिठी आहे, माझ्या बहिणीने आणल्या होत्या अशा 2 पिशव्या गावावरून येताना। तर ही कुळथाची पिठी आपण किती घ्यायची ते मी तुम्हाला आता प्रमाण सांगते। जर तुम्ही 4 माणसांसाठी पिठी बनवणार असाल तर हे 2 चमचे एवढं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे पिठी घ्यायची। हे मोठे चमचे आहेत, हे पहा। जर तुम्हाला घट्ट हवी असेल म्हणजे भाकरीसोबत खायचं असेल तर अजून 1 चमचा घेतलं तरी चालेल, आणि जर भातासोबत खायची असेल तर 2च चमचे घ्या, कारण ती पिठी उकळल्यानंतर घट्ट होते। किंवा जर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर अजून थोडा अर्धा चमचा घेतला तरी चालेल। मला जास्त पातळ आवडत नाही, त्याच्यामुळे मी अजून अर्धा चमचा घेते, म्हणजे 2.5 चमचे एवढी पिठी घेतली आहे मी। तर याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। आता हे 1 ग्लास पाणी घेतलंय मी, ते घालायचं याच्यामध्ये आणि याला चांगली मिक्स करून घ्यायची। पूर्ण हे 1 ग्लास पाणी घातलंय मी आणि याला चांगलं असं ढवळून हाताने मिक्स करून घ्यायचे। ही पिठी कशी बनवतात याचा व्हिडिओ जर गावी गेल्यानंतर मला बनवायला मिळाला तर मी नक्की बनवेन। काही लोक चक्कीवरून दळून आणतात, पण माझी आई जेव्हा मला पिठी देते तेव्हा ती घरीच दळते जात्यावर, म्हणजे कुळीत आणून ते भाजतात, त्याच्यानंतर ते भरडायचे असतात, म्हणजे त्याची सालं काढून टाकतात आणि त्याची डाळ केली जाते आणि नंतर पुन्हा ते जात्यावरती दळतात। किंवा मग गरगंटी असेल तर गरगंटीवर आता बरेच लोक दळून आणतात, पण माझी आई अजूनपर्यंत जात्यावरच दळते। जर मला व्हिडिओ बनवता आला तर मी नक्की बनवेन गावी गेल्यानंतर। तर हे पहा, या पिठामध्ये ज्या गुठळ्या असतात त्या सर्व मोडून घ्यायच्या, चांगले एकजीव करून घ्यायची अशी ढवळून। आणि पिठीला फोडणी देण्याआधीच ही तयारी करून घ्यायची, म्हणजे पीठ कालवून वगैरे, कारण या पिठीचं करण्याचं एक वैशिष्ट्य असते, म्हणजे पिठीची फोडणी कधी तडतडवायची नसते। म्हणजे आपण अगोदर पातेलं गरम करायला ठेवलं, तेल टाकलं आणि नंतर आपण जे फोडणीला घालणार ते टाकलं तर ते करपलं जातं। अर्धी कच्ची फोडणी द्यायची असते पिठीला। तर पहा, मी या पिठाच्या सर्व गुठळ्या मोडून घेतल्यात, हे पहा। तर पिठीला फोडणी घालण्यासाठी मी काय काय घेतलंय पहा। अर्धा कांदा उभा चिरून घेतलाय, छोटा अर्धा कांदा। लसूण घेतले 3-4 पाकळ्या ठेचून। हिरवी मिरची घेतली, अगदी छोटीशी, 4-5च तुकडे झालेत एवढी हिरवी मिरची घेतली। थोडीशी वरून घालायला कोथिंबीर आणि कोकम, 1 किंवा 2 कोकम घ्यायचे। तर इथे बघा, मी गॅसवरती एक पातेलं ठेवलंय आणि त्यामध्ये घालायचे तेल। तेलसुद्धा अगदी कमी लागतं पिठीला, छोटा 1 चमचा तेल घातलं तरी बस होतं। जास्त तापू नाही द्यायचं, तेल घातलं की लगेचच लसूण घालायचे, म्हणजे जसं मी सांगितलं तशी तडतडू द्यायची नाही फोडणी। मिरचीऐवजी तुम्ही तिखट सुद्धा घालू शकता, पण तिखट मसाला घातला तर अगदी एवढासा चिमूटभरच घालायचा आहे।
कांदा घातलाय आणि कांदा घातल्यानंतर थोडासा परतून घ्यायचा कांदा. थोडासा कांदा परतून घ्यायचा आणि हळद घालायची. कांदा सुद्धा जास्त परतायचा नाही. हळद घातली की आपण जे कालवून घेतलेलं पीठ आहे ते ओतायचं यामध्ये. हे बघा, पुन्हा त्याच पातेल्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं आणि ते पातेलं धुवून याच्यामध्ये ओतून घेतलं. हे पहा, तुम्ही बघू शकता किती पातळ आहे आता. आणि ते शिजल्यानंतर म्हणजे त्याला उकळी आल्यानंतर किती घट्ट होईल हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. चवीनुसार मीठ घालायचे आणि आपण जे कोकम आणि कोथिंबीर घेतली आहे ती सुद्धा यामध्ये घालून घ्यायची. कोणी ओलं खोबरं सुद्धा घालतात, पण मी नाही घालत. आम्हाला नाही आवडत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. ओ बाळा, हाक मारतोय छोटा मध्ये मध्ये. हा बघा, बघायला आलेला काय करते मी. पिठी घातल्यानंतर मध्ये मध्ये हलवत राहायची. बघा कशी घट्ट होत आली आहे. उकळी आल्यानंतर अजून घट्ट होईल. आमच्याकडे कोकणामध्ये अचानक घरी दुपारच्या वेळी पाहुणे आले किंवा जेवण झाल्यानंतर कधी पाहुणे आले तर अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी पिठी भात करून घालतात. म्हणजे पटकन होते, फार वेळ लागत नाही. एका गॅसवर भात ठेवला, एका गॅसवर पिठी घातली, किंवा गावाला चूल असते तर असं करतात लोक पटकन. पिठी भात सोबत लोणच्याची फोड किंवा सुका भाजलेला पापड, मग काय मेजवानीच असते. आणि खूप छान लागते, टेस्टी. कधी आजारी असेल, आज मी मुद्दाम केली, बरं नाही आहे म्हणून, कारण तोंडाला चव वगैरे नसेल तर लिंबाच्या लोणच्याची फोड आणि पिठी भात गरम गरम खाल्ला की बरं वाटतं. जरा तोंडाला चव पण येते. रोजची डाळ खाऊन कंटाळा आला असेल, कधी आपण कामावरून आलो, वेळ नसेल, घाई असेल तर पटकन पिठी भात बनवून खाऊ शकतो. घट्ट व्हायला लागले. हे बघा, मग अशी किती पातळ होती आणि किती घट्ट व्हायला लागले. तर इथे बघा आपल्या पिठीला उकळी आलेली आहे. हे बघा किती घट्ट झाली बघा. म्हणूनच अगोदर पाणी घालायचं. जर तुम्हाला अंदाज नाही आला तर नंतर घातलं तरी चालेल. म्हणजे अशी उकळी येत असते तेव्हा तुम्हाला जर वाटलं आपलं पाणी कमी झालंय, घट्ट झाले, तर तुम्ही वरून पाणी घालू शकता. पण गॅस बंद केल्यानंतर नाही पाणी घालायचं, उकळतानाच घालायचं. आता मी 1.5 ग्लास, 2.5 चमचे पिठाला पूर्ण 1.5 ग्लास पाणी घातले. जेव्हा आमच्याकडे गावाला न्याहारीला करतात पिठलं भाकरी, तेव्हा याच्यापेक्षा घट्ट करतात थोडी. किंवा बेसनचं जर बनवलं पिठलं तर याच्यापेक्षा घट्ट करतात. खोकला खूप येतोय आम्हाला सगळ्यांनाच. तेव्हा अगदी 5 मिनिटामध्ये होते. आपली पिठी झाली आणि असा गरम गरम पिठी भात आपण आता सर्व करूया. हे बघा, कारण ऑलरेडी पीठ भाजलेलं असतं, कुळीत भाजलेले असतात, त्यामुळे त्याला जास्त शिजवायची गरज नाही लागत. एक उकळी आली, कोकम घातलं एखादं की आपली पिठी तयार. फार काही साहित्य सुद्धा लागत नाही. आता मी गॅस बंद करते.
तर हे पहा, इथे गरम गरम भात आहे, वाफाचा भात. आणि अशी गरमागरम जर पिठी असेल तर खूप छान लागतं. अशी भातावर पिठी घालायची आणि सोबत लोणच्याची फोड किंवा एखादी सांडगी मिरची असेल तर खूप म्हणजे मस्तच लागतं हे पिठी भात आणि लोणचं किंवा पापड. तर मग तयार आहे आपला इथे गरम गरम पिठी भात. तुम्हाला माझी ही अतिशय साधी, सोपी आणि पारंपरिक रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. अजूनपर्यंत जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. बाजूला बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ऑल ऑप्शनसुद्धा जरूर प्रेस करा. म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.